नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे करंट अफेअर्सशी संबंधित, जो आहे महत्त्वाचे ऑपरेशन्स. भारतातील आणि इतर देशातील महत्त्वाचे ऑपरेशन्स, ज्यामध्ये भारतीय सेनेने चालविलेले ऑपरेशन आणि इतर देशांनी युद्ध दरम्यान विदेशात इतर देशांनी जे ऑपरेशन चालवले आहेत त्यासंबंधी आज आपण पाहणार आहे. परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. 1 मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्नांमध्ये यावर तुम्हाला प्रश्न नक्की पाहायला मिळेल. तर व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, इराण इस्रायल युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिंधू. पुढचा प्रश्न आहे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षित संचालनासाठी भारतीय सेनेने कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन शिवा. पुढचा प्रश्न आहे, म्यानमारमध्ये भूकंप आला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तेव्हा भारताने मदतीसाठी कोणते ऑपरेशन चालवले होते? तर भारताने चालवले होते ऑपरेशन ब्रह्मा, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्तांतर झाल्यानंतर भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले होते? तर ऑपरेशन होते ते ऑपरेशन देवी शक्ती, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, हैतीमध्ये वाढलेल्या हिंसा आणि अस्थिरतेमुळे भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन इंद्रावती. पुढचा प्रश्न आहे, रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन गंगा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन रायझिंग लायन काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इराण इस्रायल विरुद्ध सैन्य अभ्यास. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, इस्रायलचा इराण विरुद्ध सैन्य अभ्यास. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानने भारतात कुठे केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी चालविले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे चालविले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेने जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन टिक्का. पुढचा प्रश्न, भारतीय सेनेने उत्तराखंडमधील जंगलात लागलेल्या आगीदरम्यान कोणते ऑपरेशन चालविले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन बाम्बी बकेट. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेना आणि वायुसेनेने उत्तरी लडाख क्षेत्रात सुरक्षिततेसाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन मेघदूत. पुढचा प्रश्न, तुर्की आणि सिरियामध्ये अडकलेल्या
तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे तेथील लोकांना मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन चालविले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन दोस्त. पुढचा प्रश्न, अमेरिकी सैन्याने इराणच्या अणुतळांवर कोणत्या ऑपरेशनद्वारे हल्ला केला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन मिडनाईट हॅमर. पुढचा प्रश्न आहे, सुडानमध्ये पसरलेल्या अशांतीमुळे तिथे असणाऱ्या भारतीय लोकांना वाचविण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन कावेरी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेने जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन केलर. पुढचा प्रश्न, नक्षलवाद संपविण्यासाठी आणि माओवाद्यांच्या राजकीय विचारधारेला संपविण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन कगार. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे सुरक्षा दलाने महिला आणि मुलांना तस्करीपासून रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन आहत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने प्रवाशांचे हरवलेले सामान, इथे सामान असणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांचे हरवलेले सामान शोधण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन अमानत. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन बाल यौन शोषणाशी संबंधित अपराधांना रोखण्यासाठी CBIने कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन हॉक. पुढचा प्रश्न आहे, छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलाने नक्षलवाद रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. पुढचा प्रश्न आहे, इस्रायल हमास युद्धामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन अजय. पुढचा प्रश्न, अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन मेडमॅक्स. पुढचा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दलाने राजस्थानच्या पश्चिम भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन सर्द हवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेने कोविड-19 दरम्यान स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते ऑपरेशन चालवले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन नमस्ते. पुढचा प्रश्न, कोणत्या ऑपरेशनद्वारे युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन स्पायडर वेब. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानने भारतावर कोणत्या ऑपरेशनद्वारे हल्ला केला? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2,
ऑपरेशन बुयान ए मरसूस. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ओलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन ओलिव्हिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेने इराणचे जहाज अल कंबरला वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑपरेशन संकल्प. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरमधील त्राल अवंतीपोरा येथील भारतीय लष्कराने जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPFच्या मदतीने दहशतवाद्यांविरोधात कोणते ऑपरेशन चालविले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन नादेर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली त्या ऑपरेशनचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन बंदर. तर हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.